अकोल्याच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील कंत्राटी कर्मचारी गेल्या 4 महिन्यांपासून वेतनाविना काम करत असून उपासमारीची वेळ आल्याचा आरोप त्यांनी केला आहे। रुग्णालयात आयसीयू व विविध विभागात 10 वर्षांपासून सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पगाराबाबत विचारणा केली असता कंत्राटदार फोन उचलत नसल्याची तक्रार केली। या दरम्यान सारथी कंपनीकडून 4 महिन्यांचे वेतन न मिळाल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला असून कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याच्या धमक्याही दिल्या जात असल्याचा आरोप आहे। 4 महिन्याचे मानधन आणि एनएचएम मध्ये समावेश करून घ्यावे अशी मागणी केली होती। या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले, मात्र तोडगा न निघाल्याने गेल्या 2 दिवसांपासून कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे। परिणामी शासकीय रुग्णसेवा खोळंबली असून 4 महिन्यांचा पगार तात्काळ देण्याची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार पक्षाचे राज्य प्रवक्ता फैयाज मिर्झा यांनी शासनाच्या या वेळकाळूपणामुळे तीव्र शब्दात खेद व्यक्त केला असून सारथी सक्षम कंपनीने कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेठीस धरू नये, तर कर्मचाऱ्यांच्या या प्रश्नावर प्रशासनाने दखल घ्यावी। गेल्या 10 वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या मजुरांचे मानधन थकीत केले, अशांचा कंत्राट रद्द करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे। 2 दिवसात यांचा प्रश्न मार्गी न लागल्यास राष्ट्रवादी पक्ष आंदोलन छेडणार आहे, तर यावर विधिमंडळाच्या अधिवेशनात विरोधी पक्षांच्याकडून प्रश्नही विचारला जाणार, असेही राष्ट्रवादीचे प्रवक्ता मिर्झा म्हणाले। जिल्हा स्त्री रुग्णालयातील 23-24 ते कंत्राटी कर्मचारी आहेत। सारथी सक्षम कंपनीने यांचा जे पगार थकवलेला आहे हा अतिशय गंभीर विषय आहे आणि या विषयावर जिल्हा शल्य चिकित्सक, उपसंचालक आरोग्य सेवा आणि एवढ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं जे मौन आहे हा एकदम अचंबित करणारा मौन आहे। एवढ्या कर्मचाऱ्यांचा जे पगार 3-3, 4-4 महिन्यापासून थकवलेला आहे, काही महिला आहेत, काही पुरुष आहेत, हे फार मोठी चूक प्रशासनाची आम्हाला दिसून येते आणि यामुळेच मी म्हणतो की जे सरळ सेवा भरतीमध्ये भ्रष्टाचार या लोकांनी केलेला आहे, तत्कालीन उपसंचालकांनी केलेला आहे, तो लपवण्याकरिता 3-3 अधिकाऱ्यांचा जे बळी घेतलेला आहे। आज जिल्हा आरोग्य प्रशासनावर जे ताण आलेला आहे, आज त्या ताणामुळे एवढे सगळे जे लोक आहेत, जेवढे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, हे सफर करत आहेत। 10 वर्षापासून हे लोक कंत्राटवर आहेत आणि प्रशासनाने थोडी यांची जबाबदारी घ्यायला पाहिजे। ज्या कंत्राटदाराची कंपनी आहे, ज्या कंत्राटदाराच्या कंपनी मार्फत यांचं वेतन थकलेलं आहे, त्याचा कंत्राट रद्द करावा, तसेच त्याच्यावर गुन्हे दाखल व्हावे। यांची मानसिक छळ केल्याप्रकरणी आणि यांना त्रास दिल्याप्रकरणी आणि याविषयी उपसंचालक आरोग्य सेवा यांनी मंगळवार किंवा बुधवारपर्यंत लक्ष नाही घातला तर गुरुवारपासून आम्ही तीव्र आंदोलन छेडू, अशी माझी थेट त्यांना इशारा आहे माझा। गेल्या 2 दिवसापासून जिल्हा स्त्री रुग्णालयाचे कर्मचारी आनंद दिलीप आकोडे, मी रोज कलेक्टर ऑफिसला जातो, त्यांना निवेदन दिलं, कारण की माझे 4 महिन्यापासून पेमेंट झालेलं नाही याच्यासाठी। आणि मी 10 वर्षापासून इथे कंत्राटी कर्मचारी आहे। मी कोविडमध्ये भरपूर मनापासून काम केलेलं आहे व असं कोण्याही परिस्थितीत लेडी हार्डिंगला मी उभा होतो। आमच्या लेडी हार्डिंगला टोंगळ्या इतकं पाणी असतानाही मी इथं काम केलेलं आहे व माझे सर्व कर्मचारी इथं कोणती बी हानी झाली, विद्युत प्रॉब्लेम झाला किंवा कुठं छोटं मोठं ऑक्सिजन काही बी झालं तर आम्ही सर्व कर्मचारी धावतो। रुग्ण किती सिरियस असला तर आम्ही जातो, पण गेल्या 4 महिन्यापासून आम्हाला इथं पेमेंट मिळालं नाही। मी गेल्या 10 वर्षापासून आउटसोर्सिंगला इथं कामाला आहो, पण इथं कोणीही आम्हाला प्रशासन अधिकारी कोणीच कसल्या बदलाचं हिम्मत ताकद देत नाही। पण कधी काही कर्मचारी इथे चांगलेले आलेले आहेत, त्यांनी आम्हाला खूप साथ दिला किंवा ते आम्हाला प्रतिसाद देतात किंवा काही चुकीचे प्रशासन अधिकारी आले तर आम्हाला कधी त्रास देतात। आमचा कॉन्ट्रॅक्च्युअल कधी बदलला जातो, तो कंपनीवाला आम्हाला त्रास देतो, आमचा पीएफ देत नाही, आम्हाला मजुरी हप्त्यातून 1 वेळा सुट्टी। आम्ही जिल्हा स्त्री रुग्णालय येथील एसएनसी एमएनसी या विभागातील वार्ड आया आणि सिक्युरिटी गार्ड म्हणून कार्यरत आहोत। गेल्या 4 महिन्यापासून आम्हाला सक्षम कंपनीने कुठल्याही प्रकारचे मानधन किंवा पगार दिलेला नाही आणि पीएफही दिलेला नाही आहे। ज्यावेळेस पासून सारथी कंपनी होती त्यावेळेपासून आम्हाला
फ्रॉड ही कंपनी फ्रॉड झालेली होती, तेव्हापासून आम्हाला कुठल्याही प्रकारचे वेतन मिळालेले नाही आहे. आम्ही उपोषण इथं करत आहोत. माझ्यासोबत माझी बहीण असलेली मैत्रीण 5 महिन्याची गरोदर असताना सुद्धा तिने इथे काम केलेले आहे. तरी 4 महिन्यापासूनचे जे पगार आम्हाला आतापर्यंत मिळालेले नाही आहेत. आणि तसेच कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून आमचे नासिर भाऊ आहेत, ते सुद्धा दोन्ही पायानं अपंग आहेत. अशा परिस्थितीत असताना सुद्धा यांनी काम केलेले आहे. तरी शासनाला आमची एक कळकळीची विनंती आहे की आम्हाला योग्य तो न्याय मिळवून द्यावा. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.